मुलांनो, आज आपण महाभारतातील एक सुंदर कथा बघणार आहोत. त्यातून आपल्याला ज्ञान आणि शहाणपण कसं महत्त्वाचं आहे याची प्रचिती येते. महाभारतातील विदुर नावाचं पात्र तुम्हाला माहिती आहे का? विदुराने आपल्या ज्ञान आणि शहाणपणाच्या जोरावर कौरव आणि पांडवांना अनेक वेळा योग्य मार्ग दाखवला होता. त्याच विदुराची आज आपण गोष्ट ऐकणार आहोत. महाराज धृतराष्ट्राचे मंत्री विदुर अत्यंत ज्ञानी आणि न्यायप्रिय होते. महाभारताच्या काळात जेव्हा कौरव आणि पांडव यांच्यात तणाव वाढत होता, तेव्हा विदुराने नेहमी त्यांना शहाणपणाची शिकवण दिली. एकदा धृतराष्ट्राने विदुराला विचारलं, राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी काय करायला पाहिजे? मग विदुराने महाराज धृतराष्ट्रांना म्हटले, राजन, राज्य चालवताना नेहमी न्याय, सत्य आणि अहंकाराचा त्याग केला पाहिजे. जेव्हा राजे न्यायाने वागतात तेव्हा राज्यात शांती राहते. पण जेव्हा लोभ, क्रोध आणि अहंकार हाच राज्य करण्याचा मार्ग ठरतो, तेव्हा त्यांचा संहार अनिवार्य असतो. महाराज धृतराष्ट्राने विदुराचं हे सांगणं ऐकलं, पण ते आपल्या मुलांच्या म्हणजेच कौरवांच्या मोहामुळे त्यांच्या चुकीच्या वागणुकीकडे दुर्लक्ष करत राहिले. विदुराने अनेक वेळा त्यांना सावध केलं, पण धृतराष्ट्राने त्यांचं ऐकलं नाही. विदुराची शहाणपणाची शिकवण धृतराष्ट्राने ऐकली असती तर कदाचित महाभारताचं युद्ध टळलं असतं. पण विदुराचं ज्ञान आणि शहाणपणाच्या विचारांनी कौरवांना दुर्लक्षित केलं होतं आणि त्याचमुळे त्यांना त्याचे परिणाम अगदी सर्वांना भोगावे लागले. मुलांनो, या गोष्टीतून आपल्याला हे शिकायला मिळतं की शहाणपणाने दिलेला सल्ला नेहमी ऐकायला पाहिजे. जो आपल्यापेक्षा ज्ञानी असतो त्यांचं म्हणणंही आपण ऐकायला पाहिजे. कधी कधी आपल्याला आपल्याच अहंकाराचा त्याग करून योग्य मार्गाचा अवलंब करायला पाहिजे. विदुरासारखे ज्ञानी आणि न्यायप्रिय लोक नेहमी आपल्याला योग्य मार्ग दाखवतात. आता मुलांनो, एक साधं उदाहरण घेऊया ज्यातून तुम्हाला शहाणपणाचं महत्त्व समजेल. समजा तुम्ही शाळेत असताना तुमचा एक मित्र गट आहे. तुम्ही म्हणतात ना, आमची टीम आहे त्याप्रमाणे. आणि त्या टीममधील काही मुलांनी शाळेच्या नियमाचा भंग करण्याचा विचार केला, जसं की अभ्यासाच्या वेळेस खेळायला जाणं. आपण काही मित्र तुम्हाला म्हटले, आजचा पिरियड आपण बंक करू आणि यावेळी आपण खेळायला जाऊ. पण त्याच टीममधले काही मित्र, त्यातला एक मित्र जो खूप शहाणपणाने विचार करतो, त्याने जर तुम्हाला सांगितलं की हे चुकीचं आहे आणि यामुळे आपल्याला शिक्षा होईल, म्हणून आपण पिरियड बंक करायला नको, आपण खेळायच्या वेळी खेळायचं आणि अभ्यासाच्या वेळी अभ्यास करायचा, असं सांगितलं, तर मग तुम्हाला त्यावेळी काय करावंसं वाटतं? तुमच्या शहाण्या मित्राचं ऐकून तुम्ही नियमांचं पालन करता आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करतात आणि तुमचा अभ्यास पूर्ण होतो आणि मग तुम्हाला शाळेतल्या परीक्षेत चांगले गुण मिळतात. आणि ज्यांनी शहाणपणाचा सल्ला ऐकला नाही, जे पिरियड बंक करून अभ्यास न करता फक्त खेळत राहिले, तर त्यांना शेवटी त्रासच सहन करावा लागतो, हो की नाही? मग
या उदाहरणातून तुम्हाला कळलं असेल की शहाणपणाने विचार करून योग्य सल्ला ऐकणं किती महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण शहाणपणाने विचार करतो तेव्हा आपण यशस्वी होतो आणि त्रासापासून दूर राहतो. मग मुलांनो, तुम्हाला कथा आवडली? मी आता यातून तुम्हाला 3 प्रश्न विचारणार आहे. विदुर हे धृतराष्ट्राचे मंत्री स्वभावाने कसे होते? प्रश्न दुसरा, आपण या कथेतून काय बोध घेऊ शकतो? आणि प्रश्न तिसरा, या कथेवरून तुम्ही स्वतःच्या मनाने एक अफर्मेशन बनवायचं आहे आणि ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. मग सर्व प्रश्नांची उत्तरं देणार तुम्ही?